एका सुसाट फॉर्च्युनर गाडीने पायी चालत असलेल्या आई व लेकाला जोरात धडक मारून उडवल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली। या भीषण अपघातात आई व मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर भरधाव वेगात मोटारसायकल व चारचाकी वाहने जात येत असतात। याबाबत बांधकाम विभागाला 15 दिवसापूर्वीच गतिरोधक बसवण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले होते। मात्र अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे आई व मुलाला जीव गमवावा लागल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। शहादा शहरातील द्वारकाधीश नगरमध्ये राहणारे कल्पना गजानन वाघ व आकाश गजानन वाघ हे पायी डोंगरगाव रस्त्यावरून आपल्या घराकडे जात होते। त्याचवेळी तिथून जाणाऱ्या भरधाव फॉर्च्युनर क्रमांक MH15J A 5055 यावरील अज्ञात चालकाने कल्पना गजानन वाघ व आकाश गजानन वाघ या दोघांना जोराची धडक दिली। या भीषण अपघातात कल्पना गजानन वाघ व आकाश गजानन वाघ या मायलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली। शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर सायंकाळपासून पायी फिरणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणावर नेहमीच वर्दळ असते। मात्र या परिसरात दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक भरधाव वेगाने जात असतात। या प्रकरणी 15 दिवसांपूर्वी या रस्त्यावर जागोजागी गतिरोधक बसवण्याची मागणी राष्ट्रवादीने निवेदनाद्वारे केली होती। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मायलेकाला जीव गमवावा लागला आहे। याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। पोलीस प्रशासनाने भरधाव जाणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याची मागणी ही करण्यात येत आहे।